रामकृष्ण हरी. मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास् तेऽपि यान्ति परां गतिम्. किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम्. राजविद्या राजगुह्य योग नामक नवमोध्याय. तदंतर्गत भगवान भक्तीचं रहस्य, भक्तीचं गुह्य स्वतः वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकेतून प्रगट करतायत. आणि हे सांगत असताना एखादा पाप्यातला पापी जरी असला, परंतु अनन्य भावाने जो परमात्म्याला शरण येतो, भगवंत सांगतात की आता परमात्म्या प्राप्तीचा योग्य निश्चय केला ना, मग त्याला साधू समजावं. अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हिसा. मग तो साधूच आहे. त्या अगोदर भगवंतांनी हे सांगितलं की मला तुम्ही जे काही करतात ते अर्पण करा. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृत मश्नामी प्रयतात्मनः. अर्थात पत्र पुष्प फल हे जो कोणी भक्त भक्तीने मला समर्पित करतो, त्या शुद्ध भक्तीच्या शुद्ध अंतःकरणाच्या भक्ताचं मी ते सर्व स्वीकारतो, असा आशयही भगवंताने प्रगट केला. आणि याची सुरुवात झाली होती ती की जो ज्या ज्या पद्धतीने भजतो तो त्या त्या योनीला प्राप्त होतो. जसं की देवव्रता देवान यांती पितृव्रतान पितॄन यांती भूतानी यांती भूतेजा यांती मध्या जनोपी माम. देवव्रत असणारा देवांना प्राप्त होतो, पितृव्रत असेल तर पितृ लोकांना प्राप्त होतो, भूतेज्या भूतानी यांती भूत प्रेतांची यजन करणारा त्या योनीला प्राप्त होतो, आणि मत याजिना हा अपि माम यांती. परंतु माझी जी उपासना करतात ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. अर्थात हे जे पद आहे मद याजिना अपि माम यांती, माझ्या स्वरूपाची माझी भक्ती करणारे माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. मग तुमची भक्ती ही कोणत्या साधनांच्या द्वारे केली जाते? तर मग पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृत मश्नामी प्रयतात्मनः. जो कोणी पत्र पुष्प फल हे भक्तीने समर्पित करतो, अशा शुद्ध हृदयाच्या भक्ताच्या समर्पित केलेल्या सगळ्या जे उपचार आहेत ते मी स्वीकारतो. अर्थात मी ते सगळं खातो. याकरता तुम्ही जेही काही करा ते मला समर्पण करा.
यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौंतेय तत्पुरुषव मदर्पणम. आणि ह्या समर्पण केल्याने काय होणार आहे, तर ह्या समर्पण केल्याच्यामुळे ह्या कर्माच्या द्वारे उत्पन्न होणारे जे काही कर्मबीज आहेत ते उत्पन्न होणार नाही. ज्याप्रमाणे भर्जित बी नवीन अंकुर उत्पन्न करू शकत नाही, तसं भगवंताला समर्पित केलेले कर्म पुन्हा नवीन जन्माला घालण्याकरता समर्थ होऊ शकत नाही. अर्थात ते कर्म शुभ अशुभ जे काही फल देणारे आहेत त्यातून तो साधक भक्त मुक्त होतो. आणि असा संन्यास युक्त होणारा जो आहे तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. शुभाशुभ फलैरेव मोक्षसे कर्मबंधनैहि संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामोपैष्यसी. तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. मी त्यांचं जन्ममरण निवारण करतो. जन्ममरण निवारण करत असेल तर तुमच्या ठिकाणी काहींच्या विषयी तुमच्या अंतःकरणामध्ये अनुकूल भाव, काहींचा प्रतिकूल भाव, असा रागद्वेष असतो का? भगवंत म्हणतात नाही, मी सगळ्यांच्या हृदयामध्ये समान आहे. मला रागही नाही, द्वेषही नाही. परंतु जे कोणी मला अनन्य भावाने भजतात त्यांना माझी भक्ती, माझी प्रीती प्राप्त होते. जसा अग्नीच्या जवळ आपण गेलो असताना त्या अग्नीच्या पासून मिळणारी उष्णता ही आपल्याला थंडी दूर करू शकते. पण अग्नीपासून खूप दूरवर असेल तर आपल्याला त्या अग्नीच्या उष्णतेचा लाभ होत नाही. याचा अर्थ अग्नी कोणाचा द्वेषही करत नाही आणि प्रीती करत नाही. तुम्ही जितके जवळ जाल अग्नीच्या त्याचा फायदा तुम्हाला अधिक होतो. तसं भगवंताच्या जर तुम्ही जवळ गेलात तर भगवंताच्या भक्तीचा फायदा नक्कीच होतो. आणि म्हणून ते भजन्ते तुमाम भक्त्या मैते तेषु चाप्यहम. जे कोणी मला भजतात ते मई आणि अहम तेषु, ते माझ्यामध्ये आणि मी त्यांच्यामध्ये. ज्याप्रमाणे सविस्तर वटत्व बीजामध्ये असतो आणि ते बीज पुन्हा सविस्तर वटाला जन्म घालू शकतं, त्याप्रमाणे भक्तांचं आणि माझं जीवन जर पाहिलं तर बाहेर नामाचीच अंतर आहे, परंतु आतून पाहिलं तर निरुपाधिक परब्रह्म तत्व. आम्ही दोघंही एक आहे असं म्हणण्यापेक्षा ते एकच आहोत, उपाधीने दोन भासतात. अशा स्वरूपाचं ऐक्य भावाला ते मला येतात. मग असा जो कोणी ऐक्य भावाला येतो तो पूर्व अवस्थेमध्ये किती जरी पापी असला पण आता भक्तीला जर लागला तर मागचं सगळं भक्ती महात्म्यामुळे त्याचं दुष्कर्म हे सर्व पुनीत होऊन जातं हे आणि तो साधू होतो. आणि यासाठी अनेक उदाहरणं आपल्याला पुराणामध्ये पाहायला भेटतात. त्यामध्ये आद्य कवी वाल्मिकी यातलं प्रसिद्ध उदाहरण आहे. अपि चेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हिसाह. आणि तो ताबडतोब कोणताही विलंब न लागता तो शीघ्र धर्मात्मा बनतो, त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. आणि अर्जुना, माझ्याकरता एक प्रतिज्ञा कर. कोणती प्रतिज्ञा? की भगवंताचा भक्त कधीही नष्ट होऊ शकत नाही, तो कधीही च्युत होऊ शकत नाही, अशी माझ्याकरता प्रतिज्ञा कर. कारण भक्ताने केलेली प्रतिज्ञा भगवंत कर्तुम अकर्तुम शक्तीच्या द्वारे ती प्रतिज्ञा सत्य करतो. पण भगवंताने केलेली प्रतिज्ञा कधी कधी भगवंत भक्ताच्या करता मोडून पण टाकतात. म्हणून अर्जुना, तू प्रतिज्ञा कर, तुझी प्रतिज्ञा सत्य करण्याकरता मी काही पण करेन. क्षिप्रम भवज धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि. प्रतिजानीहि म्हणजे तू प्रतिज्ञा कर. काय प्रतिज्ञा कर? नमे भक्त प्रणश्यति मे भक्तः न प्रणश्यति. माझा भक्त कधीही नाश पावत नाही, त्याची कधी अधोगती होत नाही, तो कधीही स्वरूपापासून च्युत होत नाही. अशी माझ्याकरता प्रतिज्ञा कर. आणि मग ते प्रतिज्ञा केल्यानंतर असे भगवत भक्त माझ्याकडे कोणी का येईना ते मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. मग हा सगळा विचार सांगत असताना मग उपसंहार करताना भगवंतांनी मग सांगितलं की माम ही पार्थव्यपाश्रित्य एपिस्यु पापयोनयः स्त्रियो वैश्यस्तथा शूद्रस्तेपि यान्ति पराम गती.
या श्लोकाच्या वरती आपण भाष्य माऊलींच्या ओव्या पाहिल्या, त्याचं चिंतनही केलं. याचा पुन्हा शब्दाशा अर्थ पाहून मग सामाजिक संदर्भ यातून तोही निरपेक्ष पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करूया आपण. भगवंत सांगतात, माम व्यपाश्रित्य. व्यपाश्रित्य म्हणजे माझा विशेष आश्रय करून, म्हणजे माझाच आश्रय आणि मलाच विषय केला आहे. मी मागे दृष्टांत दिला होता. नोकरी करणारा मनुष्य आश्रय नोकरीचा करतो, पण त्याच्या डोक्यात विषय मात्र आपल्या मुलाबाळांचं संगोपन करणं असतं. पण इथे मात्र आश्रय सुद्धा परमात्माचाच आणि विषय सुद्धा परमात्माच. असा आश्रय आणि विषय परमात्म्याला करून जो कोणी शरण येतो, आश्रय स्वीकारतो, मग त्यांच्यामध्ये स्त्रिया असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, असे ए पापयोनयाः अपि स्युः परामगतीं यान्ति. ते परमगतीला प्राप्त होतात. मग ह्या ठिकाणी माम आश्रयत्वेन, माझा आश्रय घेऊन, पापयोनयः अपि पापम योनिम येषां ते पापयोनयः पापजन्मनः, अर्थात पापच योनी आहे ज्यांच्या जन्माला कारण ते पापयोनयः. योनी शब्दाचा अर्थ आहे कारण. पापाच्या पाप आधिक्य ज्यांच्या जन्माला कारण आहेत, त्यामुळे ते पापयोनयः. कोण आहे मग ते? त्यामध्ये क्रम असा आहे, स्त्रियो वैश्यः तथा शूद्रः तेपि यान्ति परां गतिं. स्त्री, वैश्य, शूद्र ह्या सगळ्यांना एक नाव, एक विशेषण लावा. पापयोनयः स्त्रियः वैश्यः शूद्राः ते परां गतिं यान्ति. पाप योनी असणारे स्त्री, वैश्य, शूद्र ते सुद्धा परमगतीला प्राप्त होतात. हा एक अर्थ आहे. पण काहींनी असा अर्थ केला, स्त्रियः वैश्यः तथा शूद्राः च पापयोनयः. स्त्री असेल, शूद्र असेल, वैश्य असेल किंवा पापयोनया, पापच योनी ज्यांना कारण आहे असे पापयोनी. म्हणजे तुम्ही 4 प्रकारचे विकल्प करा, स्त्री, वैश्य, शूद्र आणि पापयोनया, असे 4 वेगवेगळे वर्गीकरण करा. किंवा स्त्री, वैश्य आणि शूद्र ह्या तिघांचंही एकच विशेषण द्या. कोणतं? पापयोनयः स्त्रियः वैश्यः शूद्राः. हे पाप योनीच ज्यांच्या जन्माला कारणीभूत आहे, असं हे तिघची तिघही माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. मग आता प्रश्न असा येतो, जर पाप योना ह्या असं म्हटलं तर मग स्वतंत्र एक योनी मानावं लागेल. जसं स्त्रिया आहेत, जसं वैश्य आहेत, जसं शूद्र आहेत, तसं पाप योनी. मग कोण घ्यायचं? पशु पक्षी असं घ्यावं लागेल. आणि तसं जर घेतलं तर ते सुद्धा माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. आणि असाही अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी केला आहे की ते त्या भागवतातील कथा दिली गजेंद्राची. तो पशुही होता, पण तरी देखील तो भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाला. अर्थात पाप योना ह्या असा वेगळा अर्थ केला. पण काहींनी असा केला, नाही म्हटले पाप योनया हा हे विशेषण. हा काय? तैसे भक्तीचे नावे चतुष्पदादी अगवे वैकुंठीची राणेवे योग्य केले. अर्थात 4 पायाचा का असेना पशु, पण तोही भक्तीच्या माध्यमातून वैकुंठाला जाण्याकरता समर्थ बनविला. अर्थात हा पाप योना हा स्वतंत्र एक वर्ग करून त्याचा अर्थ केला तर काही प्रश्न नाही. पण या तिन्हींसाठी एक विशेषण वापरून पापयोनयः स्त्रियः पापयोनयः वैश्यः पापयोनयः शूद्राः ते अपि परामगतीं यान्ति. ते सुद्धा परमगतीला प्राप्त होतात. मग ह्या वरती असा जर अर्थ केला तर कोणाच्या मनामध्ये एक साशंकता येणार आहे, यांना तुम्ही पापयोनी का म्हटलं? हे बघा, एखाद्या गोष्टीच्या विषयी निरपेक्षतेने जेव्हा मनुष्य विचार करतो, तेव्हा मी, तू, तुम्ही, आम्ही असा न करता एक
तटस्थ भूमिकेतून जर त्या गणनेचा विचार केला, त्याचा वर्गीकरणाचा विचार केला, तर आपल्याला सूक्ष्मतेने काही गोष्टी जाणवतात. जसं पुरुष परमार्थ करताना अगदी निरपेक्ष पद्धतीने करतो, निरपेक्ष म्हणजे बिनधास्त पद्धतीने करतो, त्याला कुणाची भीड भाड असा प्रकार नसतो. तो वाटेल तेव्हा, वाटेल तिथे, वाटेल त्या प्रकारे, वाटेल ते तितक्या दिवस अशा मोकळ्या जागेत कुठेही राहू शकतो आणि भगवंताचं भक्ती भजन करू शकतो. पण तसं स्त्रियांना जर म्हटलं तर करता येईल का? ते शक्य आहे का? ते तर नाही. म्हणून त्यांना त्यांच्या मर्यादा आहेतच ना. नाही नाही, असं कसं मर्यादा म्हणता तुम्ही? आम्ही तर शिकलो आहोत, आम्ही दोघंही शिक्षक आहोत, आम्ही दोघंही इंजिनियर आहोत, आम्ही दोघंही डॉक्टर आहोत, आम्ही दोघंही वकील आहोत, आमचं दोघांचंही प्रोफेशन एक आहे, असं जर कोणी पती पत्नी म्हणत असेल, सो वी आर इक्वल, डोंट ब्लेम अस, असं कोणी म्हणाल की आमच्यावर तुम्ही असं ब्लेम करू नका, आम्ही दोघं एकच आहोत, वी आर इक्वल. हो बाबा, आम्ही इक्वल आहोत, तुमच्या ज्ञानाच्या दृष्टीने मानायला तयार आहोत. त्यानुसार तुम्हाला भेटणारा पगार सुद्धा समान आहेत हेही मानायला तयार आहोत. पण त्याचबरोबर जर आपण प्रॅक्टिकल लेवलवरती जाऊन विचार केला तर पुरुषाला जेवढ्या जबाबदाऱ्या असतात तेवढ्या जबाबदाऱ्या स्त्रियांना असतात का त्यापेक्षा जास्त असतात? तर त्यापेक्षा जास्त असतात. एका मुलाला जन्म देण्याची प्रक्रिया ही किती गुंतागुंतीची. 9 महिने त्याला पोटात सांभाळायचं, तेही व्यवस्थित सांभाळायचं, त्यानंतर त्याला जन्म द्यायचा, त्यानंतरही त्याला सांभाळायचं. ही किती वेळ खाऊ प्रक्रिया आहेत. नंतर देहाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर ज्याला आपण काय म्हणतात, देहधर्माच्या दृष्टीने विचार केला तर 4 दिवसाचा तो एक वेगळा भाग त्यांच्या जीवनामध्ये आहेतच तो. त्याकरता त्याची त्यांना काळजी घ्यावीच लागते. अर्थात त्याचाही विचार केला. दुसरा विचार पारतंत्र्याचा पाहिला तर काही काळ हा सासरी असतो, काही काळ हा माहेरी असतो. तिकडे दुनियेकडे जीवन हे विखुरलेलं असतं. त्यांनाही सांभाळायचं, यांनाही सांभाळायचं, मुलाबाळांनाही सांभाळायचं, पण स्वतःलाही सांभाळायचं. या सगळ्या गोष्टी करत करत स्वयंपाक पण करायचा, आपलं प्रोफेशन पण पाहायचं, मुलाबाळांना सांभाळायचं, नवऱ्याला सांभाळायचं. या सगळ्यांच्या भूमिकेतनं जर पाहिलं तर स्वतःला वेळ द्यायला किती कमी भेटतो. म्हणून या अडचणी आहेतच ना. पण अशा अडचणी किंवा अशा मर्यादा, एवढ्या मर्यादा तिलाच का बरं, सगळ्यांना का नाही? त्याचं कारण एक आहे, तो जन्माला जेव्हा कारणीभूत आहे, त्या जन्मात काही दोष असतील म्हणून तो एवढी जबाबदारी त्या ठिकाणी टाकली. पुढे असं म्हणलं नाही नाही, ते सक्षम आहेत हे जगाला दाखवण्याकरता परमात्म्याने तसं केलं. ठीक आहे, तो एक बोलण्याचा भाग झाला, पण भोगावत ते त्यांनाच लागतं ना. म्हणून त्या पाप योनया असं म्हणण्याचं कारण काहीतरी दोष त्यांच्यामध्ये असल्यामुळे एवढ्या गुंतागुंतीच्या मधून त्यांना वेळ भेटत नाही. दुसरा विचार केला वैश्य हा. वैश्य जन्माताच ज्या ठिकाणी अत्यंत रजगुण प्रधान आहेत, रजगुण जास्त आहेत, आणि रजगुण प्रधान असणारे माणसं व्यवसायामध्ये इतके गुंतलेले असतात, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस एकत्रित करून सुद्धा त्यांना असं वाटतं की हा 24 तास कमीच आहे. या एका दिवसाला त्यांना 48 तरी तास दिले तरी ते म्हणतील की आजच्या कामाकरता वेळ कमीच पडला. इतके गुंतून जातात, इतके गुंतून जातात, आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांना अध्यात्माकडे एखादा ग्रंथ वाचायचा ठरला, अध्यापन करायचं ठरलं, त्यांची बुद्धी प्रवृत्तच होत नाही. पण त्यांना व्यवसाय करायला सांगा, ते प्रसन्नतेने व्यवसाय करतील, पण एक पान वाचायला सांगा तर झोप येईल त्यांना. याचं कारण एक आहे, रजगुणाचं प्राबल्य असल्यामुळे त्यांच्याकडनं साधना, विचाराची साधना कमी होते, क्रियेची साधना जास्त होते. हाही त्यांना एक प्रतिबंधच आहे. मी तसा प्रयोग करून पाहिला आहे. काही मंडळींना जसा जवळच्या, त्यांना मी काही सांगितलं साधना, ती झाली नाही त्यांच्याकडनं. याचं कारणच एक आहे, तो दोष आहे. दुसरा आहे
शूद्र शूद्र असं म्हणताना संस्कारात द्विज उच्यते, ज्यांना शास्त्र अनभिज्ञ आहेत, संस्कार विहित आहेत, संस्कार विरहित ते शूद्र आहेत. मग जिथे स्वतःचं नाव नीट सांगता येत नाही तिथे वेदाचं उच्चारण कधी करणार, ते भगवंताची पूजा कधी करणार. जिथे आंघोळीच करण्याचे जर 2-2 दिवस 3-3 दिवस त्यांना शुद्ध नसते तर मग ते कधी शुचिरभूत अवस्था, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणधान आणि क्रिया योग हा असं करतील. म्हणून यांच्याकडनं मुळातच काही ना काहीतरी दोष असल्यामुळे अध्यात्माची साधना त्यांच्याकडनं तितकी होत नाही. पण असे जरी असले पण भगवंताचा आश्रय घेतला तर ते सुद्धा त्या भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतात. हा त्या पाठीमागचा मुख्य भाग आहे. त्यांना कोणाला कमी लेखायचं, स्त्रियांना कमी लेखायचं, वैश्यांना कमी लेखायचं, शूद्रांना कमी लेखायचं हा भाग अजिबात नाही. फक्त यथातथ्य समजून जर घेतलं प्रॅक्टिकली फ्रॉम द स्टँड पॉइंट ऑफ प्रॅक्टिकल लेवल असं जर विचार केला आपण तर आपल्याला ही सत्य स्वीकारावं लागेल. आणि जिथे संस्कार नसतात तिथे जास्त शारीरिक काम करावं लागतं. मानसिक विकास तिथे झालेला नसतो, बौद्धिक विकास झालेला नसतो. परंतु एवढे दोष जरी व्यवहाराकरता असले पण भगवंताच्या भक्ती करता श्री, वैश्य, शूद्र किंवा अत्यंत पाप्यातला पापी जरी असला परंतु भगवंताची काया वाचा मनानं समर्पण भावानं जर भक्ती करू लागला तर भक्तीचं एक अलौकिक असं सामर्थ्य आहे की तुमचे सगळे दोष दूर करून तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आपल्या सगळ्यांना एकाच समान पातळीवरती आणण्याचं काम ही भक्ती क्षेत्र हे करू शकतं. म्हणून वारकरी संप्रदायाची विशेषता हीच आहे की त्यांनी या सगळ्याच जाती जमातीला भक्ती संप्रदायाच्या मध्ये आणलं, बांधलं आणि त्यांनी सगळ्यांना एक अधिकार दिला. एक अधिकार दिला. तुम्ही जर संत वाङ्मयात पाहिलं तर सगळे संत हे वेगवेगळ्या जाती जमातीत जन्माला आले. एक, सगळ्यांनी अभंग रचना केली, सगळ्यांनी कीर्तन केले, सगळ्यांनी वारी केली, सगळे पंढरपूरला एकत्रित जमत असत आणि सर्वचे सर्व कीर्तन परंपरेमध्ये सहभागी होत असत. आणि म्हणूनच काय झालं, ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या सगळ्यांना भक्ती ह्या एका व्यासपीठावरती सगळ्या लोकांना आणलं. ही ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली क्रांती आहे. आणि ह्या क्रांतीच्या अनुषंगाने सगळ्या जर ओव्या पाहिल्या आपण तर त्यांच्या वैयक्तिक काही मर्यादा असतात त्या जाती जमातीमध्ये. म्हणून तर आपल्याला कळतं ना की चोखोबरायांना किती त्रास झाला, अतिशय त्रास झाला. त्याप्रमाणे जनाबाईंना महाराजांना किती त्रास झाला, सखूबाई महाराजांना किती त्रास झाला. कारण का तशा काळात ती समाज व्यवस्था होते आणि समाज व्यवस्थेमध्ये तसतसा त्यांच्याकडनं व्यवहार घडत होता. पण भक्ती क्षेत्रामध्ये आल्यानंतर मात्र भगवंताने त्यांचा स्वीकार केला. म्हणजे व्यावहारिक लोकांनी जरी त्यांचा स्वीकार केला नाही तर भगवंताने मात्र त्यांचा स्वीकार केला. ही एक व्यावहारिक भूमिका यातून स्पष्ट करायची होती. मग तुम्ही जर इतरांना पाप योनय हा असं म्हणत असाल तर मग राहिलेले जे दुसरे योनीतले आहेत त्यांना तुम्ही पुण्य योनी हे नाम धारण देणार का, हे नाव त्यांना देणार का? हो, तर त्यांच्यासाठी उल्लेख आलेला आहे तो 33 क्रमांकाचा श्लोक. किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोक मिमं प्राप्य भजस्व माम. इथे ही काही पार्शालिटी म्हणून हा भाग सगळा नाही बरं का. म्हणून ही गोष्ट जर कळाली नाही तर अनेक मोठमोठ्या तथाकथित शिक्षित लोकांचा दिग्भ्रम होत असतो. मी कॉलेजला असताना एक प्राध्यापक इंग्लिश शिकवायचे. त्यांची आणि माझी मैत्री झाली आणि त्यांना विचारलं तर त्यांचं आणि माझं नाव साम्य होतं.
एक नाव, आणि त्यांना कळाल्यामुळे त्या एका साम्यते, नावाच्या साम्यतेमुळे ते माझ्याशी एक प्रकारच्या मैत्रीसारखं नंतर ते वागू लागले. मग मी त्यांना म्हणालो, मी ज्ञानेश्वरी वाचत असतो, वुड यू लाईक टू रीड ज्ञानेश्वरी? तेव्हा ते म्हटले, नाही नाही, छे छे, मी ज्ञानेश्वरीला हात सुद्धा लावत नाही. का म्हटले? तिथे पाप योना हा असं म्हटलेलं आहे त्या गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये, त्यामुळे मी काही वाचत नाही. आणि अजून त्यांनी ती वाचली नसावीत पुढे, माझा संपर्क नाही नंतर. म्हणायचा उद्देश असा की कोणाला कमी लेखायचं किंवा जास्त लेखायचं नाही, फक्त वस्तुस्थिती समजून घ्यायची, आणि ती मर्यादा असताना सुद्धा भक्तीच्या माध्यमातून या मर्यादाचं उल्लंघन करता येतं, हा मुख्य सिद्धांत आहे. मग ज्यांचा जन्मच मुळात पुण्य पावन कर्मामुळे होत असेल आणि ते भगवंताची भक्ती करत असतील, मग ते काय भगवंताला प्राप्त होणार नाही का? हा मुद्दा लक्षात घेऊन मग पुढचा श्लोक उपस्थित होतो. पुन्हा पुण्या ब्राह्मणा शब्द आला बघा, किम पुनर्ब्राह्मणा. पुण्या, त्या ठिकाणी पुण्या ब्राह्मणा म्हणजे पुण्य योनीत जन्माला आलेले ब्राह्मण. तथा त्याचप्रमाणे भक्ता राजर्षया म्हणजे जे क्षत्रिय आहेत पण भगवंताची भक्ती करता करता नंतरच्या काळात ते ऋषी बनले, अशा क्षत्रिय कुळात जन्माला येऊन भक्ती करून ऋषी या स्थितीला पोहोचल्यानंतर त्यांना राजर्षी असं म्हणतात. असे ते श्रेष्ठ गतीला प्राप्त होतील. किम, हे काय सांगावं लागणार आहे का? यास्तव काय करा, इमम अनित्यम असुखम लोकम, या अनित्य आणि सुखरहित असणाऱ्या लोकास प्राप्त होऊन माम भजस्व, मला भज. माम भजस्व, माम भज या शब्दाचा अर्थ आहे त्याने एक प्रकारची भगवंताने आज्ञा दिली. माम भज म्हणजे माम सेवस्व, आज्ञार्थी केले की तू माझी भक्ती कर. याप्रमाणे किम पुनः ब्राह्मणः पुण्यः पुण्ययोनयः भक्ताः राजर्षयाः राजानश्च ते ऋषयश्च ते राजर्षयाः, म्हणजे पुण्ययोनी असणारे जे काही ब्राह्मण आहेत, राजा होते नंतर ते ऋषी झाले असे राजर्षी. यतः एवं अतः अनेक ते जर भक्ती करायला लागले तर ते परमात्म्याला प्राप्त होणार नाही का? होतीलच. असं असल्यामुळे सगळ्यांना कॉमन उपदेश आहे. यतः एवं अतः, या कारणामुळे अनित्यम म्हणजे क्षणभंगुरम, असुखम सुखवर्जितम, इमम लोकम म्हणजे हा मनुष्य लोक प्राप्त झाल्यानंतर मनुष्याने काय करावं? पुरुषार्थ साधनम दुर्लभम मनुष्यत्वम लब्ध्वा भजस्व सेवस्व माम. पुरुषार्थ करण्याचं साधन प्राप्त असणारा हा मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर त्यांनी प्रयत्नपूर्वक आध्यात्मिक साधना भक्ती करणं अत्यंत आवश्यक आहे. हा शेवटचा संदेश भगवंताने या 33 क्रमांकाच्या शेवटच्या म्हणजे उपांत्य श्लोकाच्या शेवटच्या ओळीस दिला आहे की हे जग कसं आहे, हे अनित्य आहे. या ठिकाणी काहीच नित्य नाही, पदोपदी बदलणार आहे. असुखम, इथे सुख नावाची वस्तू चुकून सुद्धा माणसाला भेटणार नाही, काही ना काही उणीवाच आहेत. आणि म्हणून इथे येऊन या जगातल्या उणीवा, जगातल्या त्रुटी कळाल्या की मग त्रुटीरहित काय आहे, शाश्वत काय आहे, मग परमात्मा आहे. अर्थात त्या निमित्तानं का होईना देवाने सगळ्या वस्तूतल्या मध्ये काही त्रुटी, काही उणीवा ठेवल्या की ह्या उणीवा आणि त्रुटी कळाल्या की उणीवरहित असणारं तत्व फक्त परमात्माच आहे. त्याच्याकडे मनुष्याची गती व्हावी, प्रगती व्हावी. म्हणून जीवाला सांगितलं अर्जुनाच्या निमित्त करून माम भजस्व, अर्थात माझं भजन कर, माझी भक्ती कर, मला प्राप्त करून घे. असा हा एक समालोचनात्मक या सामाजिक दृष्टिकोनाचा आशय घेऊन
आपण या संबंधाने चर्चा केली. आता ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या ओव्यांच्या श्लोकाच्या वरती ज्या ओव्या लिहिल्या त्या आपण पाहणार आहोत. मग वर्णा माझी छत्र चामर, स्वर्ग जयाचे अग्रहार, मंत्र विद्येसी माहेर ब्राह्मण जे. आता ब्राह्मण जे पुण्यशील ब्राह्मण आहे त्याचं महात्म्य वर्णन काही ओव्यांच्या मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मुद्दाम केलेले आहेत. ते मुद्दाम पाहण्यासारखं सुद्धा आहे. असं म्हटलं जातं की ब्राह्मण योनीमध्ये जन्माला येणं हे ती पुण्य योनी आहे. त्यांच्यामध्ये जन्माला आल्यानंतर अध्यापनम, अध्ययनम, यजनम, याजनम तथा दानम, प्रतिग्रहम चैव ब्राह्मणानाम अकल्पयत, की त्यांनी अध्ययन करावं, अध्यापन करावं, यजन करावं, याजन करावं, दान आणि प्रतिग्रह या षटकर्माचं त्याने तंतोतंत पालन करावं आणि आपलं सगळं आयुष्य त्याने परमात्म्याच्या भक्तीसाठी खर्च करावं. म्हणून असं म्हटलंय, ब्राह्मणस्य हि देवोयम शूद्र कामाय निश्चते. ब्राह्मणाचा जन्म हा शूद्र कामाकरता जन्माला आलेला नाही. पुरुष सुक्तामध्ये सुद्धा असं म्हटलं आहे, ब्राह्मणस्य मुखमासीत, अर्थात ब्राह्मण हे भगवंताचं मुख आहे. म्हणून त्यांनी आपल्या देहाचा उपयोग, शरीराचा उपयोग शुद्ध कार्याकरता न करता परमात्म्याच्या भक्ती करता, ज्ञाना करता, तपा करता केला पाहिजे. म्हणून ब्राह्मणस्य ही देवोयम शूद्र कामाय निश्चते, याकरता कृच्छ्राय तपसे चेह प्रत्यानंद सुखाय च. कृच्छ चांद्रायणासारखे जे काही व्रत आहे त्या व्रतांचं त्यांनी पालन करावं आणि मुक्त व्हावं. अर्थात मुक्त होण्यासाठी सगळी अनुकूलता त्या ठिकाणी लाभलेली असते. म्हणून ब्राह्मण सत्वगुण प्रधान असल्यामुळे तो सगळ्या वर्णाच्या मध्ये श्रेष्ठ आहे. वर्णानाम ब्राह्मणो गुरुः असं ऋग्वेदामध्ये सुद्धा म्हटलं आहे. याप्रमाणे त्यांच्या गुणवत्तेच्या मध्ये नैसर्गिक रीती सत्वगुण हा अधिक असल्यामुळे त्यांची ज्ञानात गतीही अधिक असते. म्हणून तर अजूनही आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात सुद्धा त्याची जाणीव अनेकदा आपल्याला होते. त्यांचं खाणं, पिणं, राहणं, बोलणं, आचार, विचार या म्हणजे थोडीशी विलक्षणता असते. आणि ही विलक्षणता नक्कीच ज्याने त्याने हा व्यवहार सांभाळून पाहिला असेल, त्यांच्या जवळून जायला पाहिला असेल, तर ही इतरांच्या पेक्षा विलक्षणता असते. म्हणजे तिथे विद्या आणि संस्कार या दोन्ही गोष्टी बरोबर असतात. इतर योनीच्या मध्ये विद्या असते पण संस्कार नसते. शिकलेले बरे मोठे मोठे लोक असतात पण संस्कार विरहित असल्यामुळे शास्त्र विरुद्ध वागण्याची प्रवृत्ती त्यांची होते. हा मुळात शास्त्राला धरून सांगितलेला हा विचार आहे. वर्तमान काळामध्ये आता ब्राह्मण कुलात जन्माला येऊन सुद्धा त्यांना मंत्रच म्हणता येत नसतील, त्यांना संध्याच करत नसतील, शाकाहारीच राहत नसतील, तर त्यांना आपला नमस्कार आहे. पण इथे वर्णन जे चाललेलं आहे ते वेगळ्या स्वरूपाचं. वर्णा माझी छत्र चामर. जसं राजा म्हटला की त्या राजाचं मध्ये अनेक लोक असतात, पण ते छत्र आणि चामर धरणारे जे आहेत ते राजाच्या अगदी जवळचे असतात, राजभूषणातले ते असतात. त्याप्रमाणे हे जे काही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे जे वर्ण आहेत, या वर्णा माझी, या सगळ्या वर्णाच्या मध्ये छत्र चामर म्हणजे सर्वांच्यावर झळकणारे हे ब्राह्मण आहेत. बर, हा पहिला मुद्दा सांगितला. 1. 2. स्वर्ग जयाचे अग्रहार. अग्रहार शब्दाचा अर्थ आहे इनाम दिलेलं गाव. त्यांचं आचार विचार इतके चांगले असतात
की त्यांना स्वर्ग म्हणजे निश्चित इनाम दिलेलं गाव आहे, त्या स्वर्गाला ते जाऊन पोहोचतातच. बर, हा क्रमांक 2. क्रमांक 3, मंत्रविद्येचे माहेर. वेदामध्ये जे मंत्र आहे ते मंत्र, त्या मंत्रांना राहण्याचं ठिकाण म्हणजे कोण असेल तर जे ब्राह्मण. तर जे ब्राह्मण हे पद आपण अर्थ करण्याच्या दृष्टीने, जे ब्राह्मण वर्णामाजी छत्र चामर, जे ब्राह्मण स्वर्गजयांचे अग्रहार, ज्या ब्राह्मणांचे स्वर्ग हे इनाम गाव आहे, आणि मंत्रविद्येचे माहेर ब्राह्मण जे. अर्थात मंत्रामध्ये जे उदात्त, अनुदात्त, स्वरित आणि त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे आणखी प्रकार आहेत. स्वरित, प्लुत, अर्थात हे वेदाच्या उच्चारणाच्या जे पद्धती आहेत त्या सगळ्या ब्राह्मणाच्याकडे असल्यामुळे, म्हणून मंत्रविद्येचं माहेरघर कोण असेल तर ते ब्राह्मण आहे. म्हणून त्यांनी ही विद्या जपून ठेवली. पूर्वीच्या काळामध्ये भारतावरती अनेक लोकांचे वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमण झाले, त्यांनी ग्रंथ जाळले, पण तरी सुद्धा हे ज्ञान मस्तकामध्ये धारण करून पुन्हा ते पुस्तकात आणण्याचं काम ह्या मंडळीने अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं. म्हणून मंत्रविद्येचे माहेर ब्राह्मण जे. 3 गोष्टी सांगितल्या. पुढे पहा, जेथ अखंड वसिजे यागी. आता येतो, जेथ अखंड वसिजे यागी, जे वेदाची वज्रांगी, जयाची ओवी राहिली महाराज, एक ओवी राहिली वरची. कोणती? जे पृथ्वी तळींचे देव. हा क्रम मागे पुढे आहे, थोडा क्रम मागे पुढे आहे. ओके ओके. जेथ अखंड वसिजे यागी, जे वेदांची वज्रांगी, जयाची दिठीची उत्संगी मंगळवाडे. जेथ म्हणजे ज्या ठिकाणी, म्हणजे ज्या धर्मा आचार संपन्न असणाऱ्या ज्या ब्राह्मणाच्या ठिकाणी काय आहे, अखंड यागी वसिजे. अखंड शब्दाचा अर्थ आहे सतत, नेहमी. यागी शब्दाचा अर्थ आहे यज्ञयाग. वसिजे म्हणजे राहतात. अर्थात ब्राह्मण ते की जिथे अखंड सतत यज्ञयाग राहण्याचं ते ठिकाण आहे. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या यज्ञांचं मांडणी होते, यज्ञांची अनुष्ठान घडतं. म्हणून सगळ्या यज्ञांना सतत राहण्याचं ठिकाण म्हणजे ब्राह्मण. दुसरं आहे जे वेदाची वज्रांगी. अर्थात ब्राह्मण म्हणजे वेदाचं वज्र कवच आहे. वज्र कवच आहे म्हणजे का, त्याचं साधं कारण आहे काय, आतापर्यंत निर्माण झालेल्या सगळ्या ग्रंथांच्या मध्ये काही ना काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक असते, काही ना काहीतरी त्यामध्ये दोष असतो. परंतु वेदाच्या मध्ये जसा अगोदरच्या कल्पात होता तसाच आता आहे आणि नंतरही तसाच राहत आहे. याचं कारण ती जी पद्धत आहे त्या पद्धतीच्या मध्ये ती मौखिक पद्धत आहे. आणि अजूनही पाठशाळेमध्ये प्रत्यक्ष गुरूंच्या समोर त्या शिष्याला राहावं लागतं. आणि मग उदात्त कसं, अनुदात्त कसं, स्वरित कसं, प्लुत कसं, त्याचं उच्चारण त्यांना शिकवलं जातं. आणि म्हणून वेदाची जी सुरक्षितता आहे ते टिकवण्याचं काम अजूनही जगाभरात केलं जातं. आदरणीय किशोरजी व्यास त्यांचं सगळं आयुष्य भारतभरामध्ये त्यांनी या वेदाच्या पाठशाळा काढल्या आणि ह्या वेदाचं जे काही रहस्यात्मक ज्ञान आहे ते त्यांनी संगोपित करण्याचं काम त्यांच्या आयुष्यामध्ये ते सध्या करत आहे. याप्रमाणे जे ब्राह्मण वेदांची वज्रांगी, वेदाचं ते वज्र कवच आहेत, म्हणजे वेदाला सांभाळून ठेवलं आहे त्यांनी, जसं आहे तसं. जयाची दिठीची उत्संगी मंगळवाडे. जयाची म्हणजे ज्या शास्त्र संपन्न असणाऱ्या, वेदाला मानणारे जे वेदाला अनुष्ठान करणारे जे ब्राह्मण आहेत त्यांच्या दिठी म्हणजे दृष्टी
हेच आहे उत्संगी, म्हणजे त्यांची मांडी. ज्यांच्या दृष्टीरूपी मांडीवरती काय आहे? मंगळवाडे. मंगळवाडे शब्दाचा अर्थ आहे त्यांच्या वाणीमध्ये सत्याचं एवढं मोठं तप असतं. पतंजली महर्षींनी जे यम नियम सांगितले त्यामध्ये सत्य, अहिंसा, सत्य असते, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमहा, जे यम सांगितले त्यामध्ये सत्य ही गोष्ट सांगितली. ज्याने आयुष्यभर सत्य बोललं असेल त्याच्या मुखातून जेही एखादं वाक्य निघालं ते सत्य होतं. माझे सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्पते, फळाचे महाद्वीप पातले प्रभो, किंवा सत्यम प्रतिष्ठायाम क्रियाफलाश्रयत्वम. सत्य बोलला असताना त्याच्या मुखातून जेही काही बाहेर वाक्य पडतं ते सत्यच होतं. याप्रमाणे ज्यांच्या वाणीत तप आहे, ज्यांच्या डोळ्यात तप आहे, ज्यांनी कधी वाईट पाहिलंच नाही, अशा ज्यांच्या दृष्टीरूपी मांडीवरती मंगळवाडे म्हणजे जगाच्या कल्याणाचा वृद्धी होते. अर्थात त्यांनी पाहिल्याबरोबर समोरच्या माणसाचे दोष निवृत्त होऊन सुख वाढावं एवढं सामर्थ्य त्यांच्या डोळ्यामध्ये आहे. आणि डोळ्यात सामर्थ्य असतं बरं का. काही नाही, पाहिल्या पाहिल्या समोरच्या माणसाला रडू येतं, तर कधी कधी पाहिल्या पाहिल्या हसू येतं. हे डोळ्यामध्ये असणाऱ्या सामर्थ्याचंच वर्णन म्हणावं लागेल. ते जे पृथ्वी तळीचे देव, जे तपोवतार सावयव, सगळं तीर्थासी दैव उदयले जे. जे ब्राह्मण पृथ्वी तळीचे देव. ज्ञानेश्वर महाराजांनी किती वर्णन केलं आहे. कोण म्हणेल बरं त्या काळामध्ये त्यांना त्रास दिला. साधूचं हृदय किती महान आणि विशाल असतं. आता ढोकले सरांनी या सगळ्या भावंडांचं चरित्र त्या मुक्ताईंच्या ताटेच्या अभंगाच्या माध्यमातून ग्रथित केलं आहे. त्यांच्या गोष्ट लक्षात येईल की त्यांना मधुकरी मिळू दिली नाही. त्यांच्या ताटामध्ये माती चिखळ टाकले, पण त्यांच्याबद्दल माऊलींच्या मुखातून शब्द निघाले, जे पृथ्वी तळीचे देव. जे म्हटले ह्या भूतलावरती, या पृथ्वीवरचे देव म्हणजे हे ब्राह्मण आहेत. बरं, कसे आहेत म्हटले? जे तप अवतार सावयव. जे ब्राह्मण तप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तप, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप, सगळे तप ज्यांच्या जीवनामध्ये घडतात असे ब्राह्मण. जे काही अवतार आहेत, कसले? मूर्तिमंत अवतार सावयव. तपाचे प्रत्यक्ष सावयव रूप अवतार कोण असेल तर ते ब्राह्मण आहे. म्हणजे तपच अवयव घेऊन धारण करून या भूतलावरती वावरत जर कोण असेल तर ते ब्राह्मण आहे. सकळ तीर्थांशी दैव उदयले असे. जगात जे वेगवेगळ्या प्रकारचे तीर्थ आहेत त्या तीर्थांना एक भाग्य ज्यांच्यामुळे प्राप्त होतं ते ब्राह्मण आहे. सकळ तीर्थांशी दैव उदयले जे. सगळ्या तीर्थांची पवित्रता, मांगल्यता, महात्म्य, तिथलं वैशिष्ट्य ज्यांनी सांभाळून ठेवलं आहे आणि त्यामुळे त्या त्या तीर्थांच्या ठिकाणी गेलं की त्यांना ते तिथलं महात्म्य ते सांगत असतात. याप्रमाणे तीर्थांचं दैवच जणू काही त्यांच्या निमित्तानं उदित झालेलं आहे. जयांच्या अस्तेच्या ओले सत्कर्म पाल्हाळी गेले, संकल्प सत्य जी आले जयाचेनी. जयाचेनी अस्तेचेनी ओले. जयाची म्हणजे ज्या ब्राह्मणांच्या आस्था म्हणजे श्रद्धा, या धर्मश्रद्धेच्या ओले म्हणजे ओलाव्याने, ज्या ब्राह्मणांच्या धर्मश्रद्धेच्या ओलाव्याने वेदामध्ये सांगितलेले जे सत्कर्म आहेत ते पाल्हाळी गेले म्हणजे त्याचा विस्तार होत गेलेला आहे. कोणतं कर्म केव्हा करायचं, त्याच्या पद्धती काय काय आहे, त्या सगळ्या कर्माचा विस्तार म्हणजे त्यांची त्या धर्मावरती आस्था श्रद्धा असल्यामुळे त्याची सगळ्या पद्धतीने जपून ठेवल्या, विश्वासानं सांभाळल्या. म्हणून अजूनही आपल्या एखादं काही कर्म करायचं असेल तर त्या कर्माचा विस्तार त्यांच्याकडनं यथोचित सांगितला जातो. एवढंच नाही
संकल्पे सत्य जी आले जयाचेनी, जयाचेनी संकल्पे सत्य जी आले. ज्यांच्या संकल्पाच्या मुळे सत्य जिवंत राहतं, अर्थात सत्याला जिवंत राहण्याचं ठिकाण म्हणजे त्यांचा संकल्प आहे. एवढं मोठं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. एवढंच नाही, आणखी काही ओव्या आहेत. जयाचे निगा बोले अग्निशी आयुष्य झाले, म्हणून समुद्रे पाणी आपुले दिदले याची या प्रीती. या सगळ्या ओव्यांच्या मध्ये अनेक असे पौराणिक संदर्भ पण आहेत, कथा पण आहेत. पण मग तो कथा पौराणिक भाग हा विस्तारत जाईल. पण जेव्हा जसजसा संदर्भ येईल तसतसा आपण सांगण्याचा प्रयत्न करूया. जयाचेनी गा बोले, जयांचेनी गा बोले म्हणजे ज्यांच्या बोलण्याने, ज्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडल्याने काय झालं म्हटले, अग्निसी आयुष्य झाले, अग्नीला आयुष्य प्राप्त झालं. या म्हणण्याचा अर्थ काय आहे, जेव्हा अग्नी हा प्रज्वलित केला जातो तेव्हा एक वरून एक असं त्याला आडवा लाकडाचा एक भाग असतो, खालून एक लाकडाचा भाग असतो. त्याला एक आधर अरणी आणि उत्तर अरणी असं म्हटलं जातं. आणि मग ते मंथन करून त्यातून अग्नी प्रज्वलित केला जातो आणि त्यामध्ये तो मंत्र म्हटला जातो. याप्रमाणे उपनिषदामध्ये येतं, अरण्योर निहितो जात वेदो गर्भ इव सुभृतो गर्भिणी भी. जसे गर्भिणी स्त्री गर्भाचं अतिशय चांगल्या पद्धतीने संगोपन लालन पालन करते, त्याप्रमाणे हे ब्राह्मण हे अधर अरणी आणि उदर अरणी, अधर अरणी आणि उत्तरारणी यांच्या माध्यमातून मंत्राच्या साहाय्याने जेव्हा घर्षण केलं जातं तेव्हा अग्नी हा प्रज्वलित होतो. याप्रमाणे यांच्यामुळेच अग्नीला आयुष्य प्राप्त झालेलं आहे. जयाचेनी बोले अग्नीशी आयुष्य झाले. बोले म्हणजे वेदमंत्राच्या बोलण्यामुळे. हा एक भाग आहे. दुसरा असा अर्थ सांगितला जातो की इंद्राने जेव्हा वृत्रासुराला मारलं तेव्हा इंद्र ब्रह्महत्येचं पातक लागलं आणि ब्रह्महत्येच्या पातक लागल्यामुळे इंद्र हा एका ठिकाणी गुप्तरित्या लपून बसला. मग इंद्रपदावरती कोणी नाही म्हणून बृहस्पतीने नहुषाला इंद्रपदाचं पद तात्पुरतं दिलं, प्रभारी पद म्हणून दिलं. परंतु नहुष स्वर्गापती झाला परी रहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला नेणसी काही. त्याला त्या पदावरती बसवण्याचं ठरवलं आणि आता तो बसणार, परंतु तिथला मॅनर्स आणि एटिकेट्स त्याला न कळाल्यामुळे त्याने चुकीचे व्यवहार केल्यामुळे इंद्रपदावरती बसण्याच्या अगोदर काही क्षणच त्या चुकीच्या कर्मामुळे त्याला पुन्हा सर्प योनीला जावं लागलं. मग त्या ठिकाणी ते पद रिक्त होत असताना आता त्या शोधलं पाहिजे ना इंद्र कुठे आहेत. म्हणून इंद्राच्या पत्नीने इंद्राणीने बृहस्पतीला विनंती केली की तुम्ही शोधून आणा म्हटले इंद्राला. तेव्हा इंद्राने बृहस्पतीने एक इष्टी तयार करून अग्नीला प्रसन्न करून घेतले आणि सांगितलं की हे हुताशना अग्नी या इंद्राला तुम्ही शोधा. तेव्हा तो हुताशन नावाचा अग्नी सगळीकडे गेला, परंतु इंद्र काही भेटला नाही. त्याने सांगितलं की आता समुद्रात असण्याची शक्यता आहे, पण मी समुद्रात गेलो तो मी जगणार नाही. तेव्हा बृहस्पतीने त्यांच्याकरता सांगितलं, अहम त्वाम वर्धयिष्यामि ब्रह्मैर मंत्रैः सनातनैः. मी तुम्हाला मंत्राच्या साहाय्यानं तुम्ही कधी नष्ट होणार नाही, पाण्यात गेला तरी मी असा आशीर्वाद देतो. आणि म्हणून तो अग्नी समुद्रामध्ये गेला आणि इंद्राचा शोध त्या ठिकाणी लागला असं लागला. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की जयाचेनी बोले अग्नीशी आयुष्य आले. बृहस्पतीने बोलल्यामुळे पाण्यामध्ये जाऊन सुद्धा अग्नीला आयुष्य प्राप्त झालं होतं. हा एक संदर्भ आहे. आणखी बरेच संदर्भ आहे. म्हणून समुद्र पाणी आपले तिथली यांची या प्रीती. म्हणूनच काय आहे, समुद्राने आपलं पाणी यांची या प्रीती दिली. या ब्राह्मणांच्या प्रीतीवर, प्रेमासाठीच समुद्राने आपलं पाणी त्यांना दिलं. म्हणण्याचा अर्थ काय आहे,
आपल्याला 4थ्या अध्यायामध्ये गेला आहे. पर्जन्यात यज्ञ संभवा. त्या यज्ञात पर्जन्य अर्थात यज्ञापासून पर्जन्य होतो. आणि जेव्हा यज्ञ केला जातो त्यामध्ये आहुती सूर्याला दिली जाते आणि त्यामुळे सूर्याला दिलेल्या आहुतीच्यामुळे सूर्य उष्णतेने पाण्याचं बाष्पीभवन म्हणून ढगात जातं आणि आपल्याला आहुती भेटली म्हणून ब्राह्मणाच्या वरती प्रसन्न होऊन सगळ्या जगाला त्या निमित्ताने पाणी भेटतं. याप्रमाणे म्हणून समुद्रे पाणी आपले दिदले यांची या प्रीती हा एक अर्थ आहे. मी आ लक्ष्मी डावलोणी केली परवती, फेडोणी कौस्तुभ घेतला हाती, मग ओढवली वक्षस्थळाची वाखाती चरणा रजा. अशा यांची प्रीती, जसं यांची प्रीती मागे सांगितलं की म्हणून समुद्रे पाणी आपुले दिलेले यांची प्रीती, तसंच यांची प्रीती या ब्राह्मणांच्या वरती असणारा प्रेमापोटी भगवंत म्हणतात मी या लक्ष्मी डावलून केली परवती. मी लक्ष्मीला डावलून बाजूला केलं, बाजूला सारलं. फेडोणी कौस्तुभ घेतला हाती, माझ्या गळ्यामध्ये जो कौस्तुभमणी आहे, कंठी कौस्तुभमणी विराजित असा असणारा कौस्तुभमणी जो आहे भगवंत म्हणतात मी हातामध्ये घेऊन बाजूला केला. आणि मग ओढवली वक्षस्थळाची वाखादी, आणि माझं जे वक्षस्थळ आहे त्या वक्षस्थळ देखील मी पुढे केलं. कशा करता? चरणरजा, त्या भक्तांचे चरणरज माझ्या छातीवरती घेण्याकरता. असं म्हटलं जातं ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रापैकी भृगु नावाचा एक ऋषी होते. त्या भृगु ऋषीने ठरवलं की ब्रह्म विष्णू आणि महेश या तिघांच्या मध्ये श्रेष्ठ कोण आहे. तेव्हा आपण काय करूया, ही परीक्षा पाहण्याकरता त्यांना लात मारूया. आणि जर माझी लात ज्याने सहन केली तो सर्वश्रेष्ठ आहे. परंतु ब्रह्मदेवाने आणि शंकराने ही गोष्ट ऐकल्यानंतर हा उर्मट आहे, उद्धट आहे, असं करतोस म्हणून ते रागावले. परंतु हा भृगु ऋषी आपल्याकडे येत आहे असं पाहिल्यानंतर हा आपल्या छातीवरती लात मारणार आहे. म्हणून लक्ष्मीला सांगितलं तू आता या ठिकाणी थांबू नको, माझं जरा पर्सनल काम आहे, मी बघून घेतो, तू आता इथून जा बरं. मी आ लक्ष्मी डावलोणी केली परवती. आणि अतिशय कठीण असणारा कौस्तुभमणी जर छातीवर राहिला ठेवला आणि लात मारली, त्या ऋषीने लात मारली तर त्यांच्या पायाला रुतेल म्हणून तो कौस्तुभमणी फेडोणी घेतला, हातामध्ये काढून घेतला आणि छाती पुढे केली. मग ओढविली वक्षस्थळाची वाखाती चरणरजा, आणि त्यांचे चरणरज मी माझ्या वक्षस्थळावरती घेतले. अजूनही पाऊलाची मुद्रा मी हृदय वाहेगा सुभद्रा, जे आपुल्या दैव समुद्रा जतने लागी. भगवंत म्हणतात अजूनही त्या पाऊलाची मुद्रा, पाऊलाचं चिन्ह मी हृदय वाहेगा. हे सुभद्रा नंदना, हे सुभद्रापती अर्जुना, मी त्या भृगु ऋषीची लब्धा प्रहार मी अजूनही माझ्या वक्षस्थळावरती मी वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह धारण करतो. त्यापैकी एक मुद्रा म्हणजे ते चिन्ह माझ्या वक्षस्थळावरती भृगु ऋषीने जी लात मारली ती मी सहन करतो. कारण त्यांनी एक प्रकारची परीक्षा पाहिली, पण त्यांच्यावरती असणाऱ्या प्रीतीपैकी मी ते सहन केलं. जे आपुल्या दैव समुद्रा जतने लागी, अर्थात आपल्या षड्गुण ऐश्वर्याने समृद्ध असणाऱ्या भाग्यरूपी समुद्राचे रक्षण करण्याकरता मी हे सुद्धा करतो. एवढंच नाही, जयाच्या कोप सुभटा, काळाग्निरुद्राचा वसवटा, जयांचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी. अर्थात ज्यांचा क्रोध, अग्नी, रुद्र या प्राणहरक, सर्वदाहक, सर्व संवारक असणाऱ्या देवतांचं वस्तिस्थान आहे आणि ज्यांच्या कृपा प्रसादानं अष्टमहासिद्धी सुद्धा प्राप्त होतात. जयाच्या प्रसादी फुकटा जोडती सिद्धी, त्यांच्यामध्ये एक असं अलौकिक सामर्थ्य आहे. त्यांनी ज्याला आशीर्वाद
देतील त्याप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये त्या गोष्टी घडतात. म्हणून ज्यांच्या प्रसादानं अष्टमहासिद्धी या फुकट प्राप्त होतात. आणि जयांचा कोप सुभटा, जयांचा कोप काळाने रुद्राचा वसवटा, ज्यांचा रागवणच म्हटले काळरूपी अग्नीचा रुद्राला किंवा रुद्राच्या ठिकाणी राहण्याचं ठिकाण आहे. ऐसे जे पुण्य ब्राह्मण आणि माझ्या ठाई अति निपुण, आता माते पावती कवण समर्थावे. अशाप्रमाणे असे जे पुण्य ब्राह्मण, अर्थात जे पुण्य करूनच ह्या ब्राह्मण योनीला जन्माला आले, आणि एवढं असून सुद्धा सगळ्यात महत्वाचं अंडरलाईन आहे, माझ्या ठाई अति निपुण, भगवंताच्या भक्तीच्या ठिकाणी अतिशय ते निपुण म्हणजे निष्णात आहे. एवढं तर आहेतच आहे, त्यांच्या पुण्य योनीच्यामुळे या गोष्टी त्यांच्याकडे सहजच आहे. पण ॲडिशनल ही गोष्ट आहे की माझ्या ठाई अति निपुण, माझ्या ठिकाणी भक्तीच्या ठिकाणी अति निष्णात आहे ते. मग सांगा बरं, आता माते पावती हे कवण समर्थावे, मग ते आता मला प्राप्त होतील याचं काही समर्थन करावं लागणार आहे का? नाही. म्हटले जे अतिशय पापी आहेत ते सुद्धा भगवंताची भक्ती केल्यानंतर साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हिसाहा अपिचेत सुदुराचार भजते मामनन्य भाग, ते सुद्धा जर साधू होत असतील, जर मुळातच हे साधू स्वभावाचे असल्यामुळे आणि भगवंताची प्रीती त्यांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होतील किंवा होतात, याचं काही वेगळं सांगावं लागणार आहे का? अर्थात याचं सांगण्याची गरज नाही. अर्थात या सगळ्यांचं वर्णन झालं ब्राह्मणांचं, आणि आता त्या संबंधाने एक वेगळा प्रकारचा परिष्कार खाली 2-4 ओव्यांच्या माध्यमातून माऊली देत आहेत. तो भाग आपण उद्या पाहूया आणि तूर्त ह्या ठिकाणी थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.